अजब रमा राघवची जोडी. इथे टाकलाय का ड्रेस? राजू तरी म्हणाला होता की इथेच टाकलाय. अरे देवा, प्लास्टिकचा ना समुद्र वाहतो इथे, समुद्र. प्लास्टिकमुळे ना पर्यावरणाचा नाश होतोय. प्लास्टिक घातक गोष्ट आहे. लोकांना कळतं तरी का वापरतात ना त्यांचं त्यांनाच माहित नाही. सिरियसली सिरियसली राघव, तू आता पण लेक्चर देणारस का? हा? अरे या सगळ्या सिच्युएशन मध्ये पण तू लेक्चरच देणारस का राघव? काय चाललंय तुझं? तू इथे तुझ्या बहिणीचा इमोशन्स मध्ये भिजलेला ड्रेस शोधायला आलास ना? तेवढं शोध आणि निघ. उगाच माझा टाइम वेस्ट करू नको. आधीच खूप टाइम वेस्ट झालाय. इमोशन्स मध्ये तुमची किचन सुद्धा भिजली होती. तुमच्या भावना तुमच्या डोळ्यातनं अश्रू बनून वाहताना बघितल्या मी रमा मॅडम. माझ्या बहिणीच्याही त्याच भावना. हा ड्रेस तुमच्यामुळे कचरा कुंडीत गेला. आता तो तुम्हीच शोधून द्या. व्हॉट? आर यू क्रेझी? मी या डस्टबिनला हात लावणार आहे? सिरियसली राघव? फक्त हात लावायचा नाहीये, त्या कचरा कुंडीत तुमचा हात घाला आणि माझा तो ड्रेस शोधून द्या. व्हॉट? हॅलो, माझ्या मॉमने इन्सिस्ट केलं म्हणून मी इथे आली, पण म्हणून तू माझा स्टेटस विसरू नकोस. हो, तुम्ही तर गिरीश परांजपेंची मुलगी नाही का? तेच गिरीश परांजपे ज्यांनी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं आव्हान दिलं होतं. तुम्ही काय करताय? लोकांच्या भावनांशी खेळताय. तुम्ही काय हो, तुम्ही आत्ताही लोकांना बोलवाल, पैसे द्याल आणि हे काम करायला लावाल. आपण स्वतःची कामं स्वतः कधी करणार? निदान स्वतःची चूक स्वतः सुधारण्याची पावलं उचला. मी चुकले नाहीये, ओके? मी तुझ्याकडे तो ड्रेस स्वतःहून मागितला होता का? मागितला होता का? नाही ना? मग मी तो का सांभाळून ठेवायचा? तो ड्रेस कचरा कुंडीत फेकून द्यायला कागदाचा कपटा नव्हता. आणि मुळात ही तुमची एकमेव चूक नाहीये रमा मॅडम. तुम्हाला माहित होतं तो ड्रेस तुमच्याकडे नाहीये म्हणून, तरी तुम्ही मला खोटी आशा दाखवलीत. ऑफिसमध्ये माझ्याकडून सगळी कामं करून घेतलीत तुम्ही. अजाणतेपणी तुमच्याकडनं चूक झाली असती ना तर ती एक वेळ माफ होऊ शकली असती. पण तुम्ही हे मुद्दाम केलं, मुद्दाम. तुम्हाला वाटलं तुम्ही मला फसवताय. नाही, तुम्ही स्वतःला आणि तुमच्या वडिलांना फसवताय. अरे, तू प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या डॅडला का आणतो? त्याचा काय संबंध? त्यांनीच सांगितलं ना तुम्हाला स्वतःला सिद्ध करायला. पण तुम्ही केलेल्या चुकांची शिक्षा तुम्ही मला भोगायला लावताय. हे तुमचं सिद्ध करणं झालं? जा जाऊन सांगा तुमच्या वडिलांना त्यांच्या परीक्षेत तुम्ही नापास झालात म्हणून. सपशेल नापास. स्वतः गहाळ केलेला ड्रेस शोधून देण्याची तुमची पात्रता सुद्धा नाही आणि चुका सुधारण्याचा तुमच्यात स्वाभिमान सुद्धा नाही. जा जाऊन सांगा. जा जाऊन सांगा. तुमचे हार कबूल करा. जा. हे बघ, मी फेल झाले नाहीये. मी काही हरले नाही, ओके? मी डॅडला प्रूव्ह करणारच आहे की मी प्रत्येक सिच्युएशन फेस करू शकते. गॉट इट? हो ना? मग आता ह्या परिस्थितीला सुद्धा तोंड द्या. तो ड्रेस तुम्ही हरवलाय, आता शोधून द्या. फाइन, ओके, देते. अजब रमा अजब रमा राघवची जोडी. अजब रमा राघवची जोडी. अजब रमा राघवची जोडी. तिचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये यार. सारखं तिला बघत राहावं असं वाटतंय. पण आता तिला मी कुठे भेटणार? तिचा साधा नंबरही घेतला नाही. आता एवढ्या मोठ्या शहरात ती परत भेटायला चमत्कारच व्हायला हवा.
मिस्ट्री गर्ल. रमा मॅडम, तो कचरा बाहेर टाकू नका. फाईन. हं. राघव, मला तो ड्रेस नाही सापडत आहे. वर वर बघून काय होणार नाहीये. नीट आत हात घालून व्यवस्थित शोधा. फाईन, कळलंय मला. बघतेय ना मी. राघव, ह्याच्यात नाहीये तो ड्रेस. कुठून शोधू आता मी? किती वेळ शोधायचा? ती घाण वाटते मला. याचा अर्थ तो ड्रेस इथे नसणारच. राजूने दुसरीकडे कुठेतरी टाकलाय. मला सांगा, तुमच्या घराच्या आसपास अजून कुठली कचरा कुंडी आहे का? ते आता मला कसं माहित असणार? मला नाही माहित ते. मी इथे फर्स्ट टाइम आली आहे. हे पकडा जरा. घ्या श्रुतीचा फोन. आता काय सांगू तिला मी? सांग तिला, तिचा ड्रेस चुकून हरवला, मी तिला नवीन ड्रेस घेऊन देईन ना. तसं सांगता येणार नाही. मलाच तोंड द्यावं लागणार आहे तिला. थांबा. अरे हा श्रुती, बोल. दादा, माझा ड्रेस मिळाला? अगं ते अरे बोल ना. त्या इगो क्वीननी माझा ड्रेस परत दिला की नाही, की हरवला? त्या मुलीला इतका माज आहे ना की तिला माझ्या ड्रेसची किंमत कधीच कळणार नाही. एक नंबरची उद्धट आणि बिंडोक मुलगी आहे ती. एखाद्याचा ड्रेस वापरला तर तो लगेच परत करायचा असतो, एवढे बेसिक मॅनर्स नाहीयेत तिला. तिने जर माझा ड्रेस परत केला नाही ना, तर माझ्यासारखी वाईट कोणीच नसेल. कळलं ना? स्वतःच्या आईबाबांच्या पैशांचे ड्रेस घालायचे, मेकअप करायचा आणि नाशिकभर फिरायचं. दुसरं येतं काय तिला? हे बघ दादा, वाटेल ते झालं ना तरी मला आज संध्याकाळी माझा ड्रेस परत हवाय. मला माहिती नाही. अरे ऐकतोस ना तू? मी रमा बोलतीये. बरं झालं, थेट तुझ्याशीच बोलणं झालं. कुठे आहे का माझा ड्रेस? मुळात तू तो घातलासच का बरं? एरवी आमच्याकडे बघतही नाहीस, माज दाखवतेस. आणि आता माझा ड्रेस घालायला काहीच कसं वाटलं नाही ग तुला? अगं ए, सांग ना, कधी देणार आहे श्रुतीचा ड्रेस परत? लवकर सांग. ते मी ते आता तत्पप करू नका. आम्हाला तो ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजे. हो, पाहिजे म्हणजे पाहिजे. enough is enough. बस झालं. सगळे मिळून माझ्यावर का रेखताय? हे बघा, तो फडतूस ड्रेस मी राघवकडे नव्हते मागायला गेले. त्याने स्वतःहून मला दिला होता. दिला होता की नाही? ए, फडतूस कोणाला म्हणतेस ग? हे असले शब्द वापरायचे नाही ना आमच्या कपड्यांसाठी. आता मुकाट्याने माझा ड्रेस दादा बरोबर घरी पाठव, नाहीतर मी स्वतः तुझ्या घरी येऊन तुझ्या कपाटातले सगळे कपडे फाडून टाकेल. मी दादासारखी मवाळ नाहीये, कळलं ना? आधीच त्याला खूप त्रास दिलायस तू. आता जर तू तो ड्रेस परत दिला नाहीस तर आम्ही गप्प बसणार नाही. झालं? बोलून झालं की फक्त ऐकून झालं? ह्या सगळ्यात श्रुतीला तुम्ही तो ड्रेस कधी आणि कसा देणार आहात हे सांगितलंच नाहीत. अरे पण त्यांनी मला काही बोलूच नाही दिलं. तू पाहिलंच ना. काही करून तो ड्रेस सापडायला हवा, नाहीतर गॉड. नाही वेट, मी एक काम करते. मी राजूला कॉल करते आणि त्याने तो ड्रेस कुठल्या डस्टबिन मध्ये टाकला ना ते विचारते. वेट 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 मामा.
रमाताई का परत फोन करतायत? हॅलो. हॅलो राजू, तू तो ड्रेस कुठल्या डस्टबिन मध्ये टाकलाय? सांगितलं ना, आपल्या घराच्या मागच्या. खोटं बोलतोयस तू. खरं सांग, तो ड्रेस कुठे टाकलायस तू? मी शोधला तिथे येऊन, नाही सापडलाय मला. तुम्ही स्वतः गेलेलात? हो, आता खरं खरं सांग, कुठल्या डस्टबिन मध्ये ड्रेस टाकलायस तू? ताई साहेब, माफ करा, पण तो एवढ्या भारीतला ड्रेस होता ना, म्हणून कचरा पेटीत टाकायचं माझं मन नाही झालं, म्हणून मी तो बहिणीसाठी घरी घेऊन आलो. थँक गॉड राजू, म्हणजे तो ड्रेस आता तुझ्या घरी आहे, राईट? हो ताईसाहेब, पण ताईसाहेब तुम्ही चिडू नका ताईसाहेब. अरे बाबा, अजिबात चिडले नाहीये मी. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता मला तुझा ऍड्रेस पाठव, मी लगेच येते तुझ्या घरी. हा, हॅलो. काय ड्रेस कचरा कुंडीतनं राजूच्या घरी कसा गेला? अरे बाबा, तू चल ना रे, तुला जाता जाता सांगते मी सगळं. तू एकदाचा ड्रेस टाकू दे, म्हणजे माझ्या डोक्याची कटकट आहे. चल पटकन. अजब रमा अजब रमा अजब रमा राघवची जोडी अजब रमा राघवची जोडी. ही भेटत नव्हती तोपर्यंत वाटत होतं हिच्याशी बोलावं, पण आता भेटलीये तर बोलायची हिंमतच होत नाही. तिला सुद्धा ना मी नक्कीच आवडलो असणार. चायला विचारू कसं? हे US असताना तर डायरेक्ट जाऊन प्रपोज केलं असतं, पण इंडियात असं चालेल? मॉमलाच विचारतो. मानसी, तुझ्या लेकाचा फोन आहे. स्पीकरवर ठेवा की. हा, बोल वरुण. डॅड, मॉम कुठे आहे? अरे मी इथेच आहे, तू कुठे आहेस? रमा बरोबर आहेस का? नाही ग, बरं ते सोड. मला हे सांग, इंडियामध्ये मुलीला प्रपोज कसं करायचं? प्रपोज करायची पद्धत ना अगदी सोपी असते. ती म्हणजे मुलीला फुल द्यायचं आणि म्हणायचं, मी या फुलासारखं तुला आयुष्यभर जपेन. इतकं सोपं असतं रे. थँक्यू मॉम अँड डॅड, लव्ह यू. अरे आता आय लव्ह यू तर रमाला पण, आम्हाला नाही. हॅलो हॅलो, बंद केला वाटतं. हो, तो ना आता पिसासारखा तरंगतोय. तो थोडी आता आपल्याशी गप्पा मारत बसणार आहे. मानसी, मला जे वाटतंय तेच तुला पण वाटतंय? हो हो, मलाही अगदी तसंच वाटतंय. आपला वरुण ना आता रमाला कधीही प्रपोज करेल. हे सगळं ना महाशिवरात्रीच्या पूजेचं फळ आहे. मला तुझं साधं नाव सुद्धा माहित नाहीये मिस्ट्री गर्ल, पण तू मला वेड लावलंयस, वेड. आज मी तुला फूल देऊन प्रपोज करणार म्हणजे करणारच. हाय मानसी. हाय यू. आय एम गुड. बस बस बस. कसं आहे? मस्त. बरं, मला सांग, तू अचानक इथे कशी? म्हणजे तुझ्या किटी पार्टी होती ना? या होती, पण किटी पार्टीच्या आधीच एक प्रॉब्लेम झाला. सो डोंट वरी, रिसॉल्व्ह झालाय तो. पण यू नो वॉट, माझा मूड गेला, मग मी किटी पार्टीच कॅन्सल करून टाकली. पण बरं झालं मी इथे आले. ओ गॉड, म्हणजे मला तसंही वरुण आणि रमाबद्दल तुमच्याशी इम्पॉर्टंट बोलायचं होतंच.
आणि घरात आल्या इतकी मस्त बातमी माझ्या कानावर पडली. ओ गॉड. काय एवढं ऐकलंस काय तू? तो मॉन मंदार, अरे तुम्हीच दोघं बोलत होतात ना ते की वरुण रमाला प्रपोज करणार आहे. माय गॉड, कधी कुठे कसं करणार आहे? हे खरंच प्रपोज करणार आहे तो? प्लीज मला सगळं डिटेल मध्ये सांगा. आय एम जस्ट सो इगर टू हिअर. प्लीज सांगा. हा, त्याचा फोन आला होता. तो विचारत होता की मॉम, मला सांग इंडियामध्ये मुलीला प्रपोज कसं करतात. तर मला सांग, आणखीन काही पुरावे हवेत का आपल्याला? ए लावण्या, मला काय वाटतं, आपण वरुण आणि रमाशी त्यांच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे बोलून टाकू. नाही नाही नाही, प्लीज म्हणजे घाई नको करूया आपण. आपल्या सगळ्यांनाच दिसतंय की त्या दोघांमध्ये छान बॉन्डिंग होत आहे. पण मला रमाने अजून वरुणबद्दल काहीच सांगितलं नाहीये. सो अगं, ही आजकालची मुलं अशी सिक्रेटिव्हच असतात. असतीलच. म्हणजे मला काय वाटतंय की त्यांना वेळ देऊया ना त्यांचा. लेट देम एन्जॉय दिस मोमेंट ऑफ दॅट. आणि तसंही गिरीशने रमाला जे 3 महिन्याचं चॅलेंज दिलंय ते अजून कम्प्लीट झालं नाहीये. म्हणजे होईलच आता इतक्यात. सो ते एकदा झालं ना की आपण त्या दोघांशी बोलू. काय वाटतंय? अगदी बरोबर बोललीस लावण्या. म्हणजे मलाही असंच वाटतंय, आपण ना दोघांना प्रेशराईज नको करूयात. आणि आपल्याला हे माहित आहे ना, हे दाखवूनही नको देऊयात. आज ना उद्या ते सांगणारच आहेत की त्यांना लग्न करायचंय म्हणून. एक्झॅक्टली. आणि ना आपण त्याच्यावर बॉम्ब फोडूया. हे आम्हाला सगळं आधीपासूनच माहिती होतं. त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. ॲब्सोल्युटली. हे स्टॉप 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 स्टॉप. इथेच कुठेतरी आहे राजूचं घर. हे घर आहे का? मला नाही माहित. अरे राजू बनसोडे कुठे राहतात? हे काय हेच घर आहे. आहेत आहे ना. धन्यवाद धन्यवाद. राजू, तुझ्या बहिणीने नशीब काढलं. राहुलने फक्त तिचा फोटो बघून तिला पसंत केली आहे. आता समोरासमोर भेट झाल्यावर आपण लग्नाची तारीख पक्की करू आणि ह्याच महिन्यातला मुहूर्त काढू. काय? आमच्या राजूचा ना विनयवर भारी जीव आहे. तिच्यासाठी काय पण करेन. त्याने पोरीला शिकवलं पण आणि तिच्या लग्नासाठी पैसे पण जमा केले आहेत बघा. नाही नाही नाही, तुम्ही पैशाची काहीही काळजी करू नका. आपण या दोघांचं लग्न एकदम थाटामाटात करू. मी मिनलला घेऊन येतो. रमत आहे. राघव साहेब, या 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 आत या. तुमची ओळख करून देतो. या रमाताई. अगो बाई, ही तुझी दुसरी बहीण दिसतीये. वा वा, छान. वाटलं होतं त्यापेक्षा फारच सुंदर आहे. वेगळीच दिसतीये. म्हणजे तुझी मिनली तेवढीच सुंदर असणार. नाही नाही, ह्या रमा मॅडम, मी यांच्या घरात कामाला आहे. नमस्कार. आणि मी राघव पुरोहित. हो का? अरे वा, म्हणजे तुम्ही यांचे मिस्टर का? हा, आम्ही फक्त ऑफिसात एकत्र काम करतो. हो, म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे. हे बघा, एक मुलगा आणि मुलगी एकत्र असले म्हणजे त्याचा अर्थ तेवढाच नसतो ना. ते फक्त कलिक पण असू शकतात, राईट? राजू, कोण आहेत ही माणसं? रमाताई, ते माझ्या बहिणीला बघायला आलेत. म्हणजे बघायला आलात म्हणजे? रमा मॅडम, बघायला आलेत म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे लग्नासाठी, असं म्हणतोय राजू. ओ, अहो तुम्ही बसा की. काय घेणार, चहा की कॉफी? ड्रेस. मला फक्त ड्रेस द्या तुम्ही. राजू, तू ड्रेसचा पण बिझनेस करतोस.
सांगितलं नाहीस आम्हाला? नाही नाही बिझनेस नाही करत. एक मिनिट थांबा. रमाताई जरा तुम्ही आतमध्ये येता का? आता आत कशाला राजू तू जरा या ना आत. तुमची माझ्या बहिणीसोबत ओळख करून देतो. अरे राजू आता ओळख वगैरे काही नको, तू ऐक ना माझं. आपण फक्त रमाताई या ना जरा आत. ती मगाचपासून वाट बघते रमाताई कधी येणार, रमाताई कधी येणार. चला ना या ना जरा या या. राघव साहेब तुम्ही पण या आतमध्ये या.